जगात काही लोक ही स्वतःचं भविष्य स्वतः निर्माण करतात. अगदी त्यांच्याकडे काहीही नसतं तरीही ते सेल्फ मेड असतात, जे स्वतःच्या आत्मविश्वासावरती आणि स्वतःच्या टॅलेंटवरती या जगाला जिंकतात. अशाच एका मुलीची कहाणी मी आज तुम्हाला सांगणार आहे. आजची कहाणी सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा आणि आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा. आजची कहाणी एका अशा मुलीची आहे जिने तिचा प्रवास झोपडपट्टीपासून सुरू केला आणि ती आज अमेरिकेतील मिलेनियर पैकी एक आहे. अशीच ओप्रा विन्फ्रे. हो, ओप्रा विन्फ्रे हिचा जन्म अमेरिकेतील 29 जानेवारी 1954 रोजी मिसिसिपी राज्यात झालेला. ओप्रा ही एका अशा आईच्या पोटी जन्म घेतला की जिच्या वडिलांचा तिला पत्ताच नव्हता आणि अशा एका झोपडपट्टी एरियात राहणारी ही ओप्रा ही आईसोबत दररोज नेहमीच्या कामांसाठी जायची. लोकांचे धुणे भांडे करायची आणि जे असेल ते कपडे घालायचे. कधी गोंडपाटाचे कपडेही ओप्रा घालायची. अन्न मिळत नसायचं त्यामुळे तिने डस्टबिन मधलं अन्न देखील उचलून खाल्लेलं होतं. अशी ही ओप्रा होती. कुठल्याही मुलीसोबत घडू नये अशी गोष्ट ओप्रासोबत घडली. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षीच ओप्रा गरोदर बनली. ज्या वयात तिला काहीही कळत नव्हतं, जी स्वतः इतकी बालिश होती, त्या वयात ती स्वतः आई बनली. तिला फिजिकल अब्यूजचा सामना करावा लागला. अशी ही ओप्रा होती. ओप्रा हिने तरीही हार मानली नाही. तिने तिथेच लोकल शाळेमध्ये ऍडमिशन घेतले. तिथल्या शिक्षकांना ओप्रामधील टॅलेंट बघून आश्चर्य वाटायचं. ओप्राचा कॉन्फिडन्स, ओप्राचं बोलणं हे अतिशय तेज होतं. तिचा आवाज म्हणजे लोकांना आकर्षित करायचा. असंच एक दिवस लोकल रेडिओवाले ओप्राच्या शाळेत जातात आणि तिथे ते बघतात की एक अशी झोपडपट्टीतील मुलगी, कृष्णवर्णीय मुलगी इतकं छान बोलते की जे लोकांना अट्रॅक्ट करताय. तिचा कॉन्फिडन्स बघून ते लोकही अगदी अवाक होतात. मग ते ओप्राला त्यांच्या रेडिओ स्टेशनमध्ये बोलवतात आणि तिथून ओप्राचा प्रवास सुरू होतो. ओप्रा बरेच वर्ष त्या रेडिओ स्टेशनमध्ये काम करते आणि तिथे काम केल्यानंतर तिला एका चांगल्या कंपनीमधून ऑफर येते आणि तिथेही ओप्रा अगदी आनंदाने जाते. ओप्राने तिचा कॉन्फिडन्स कधीही कमी होऊ दिला नाही. काही वर्ष काम केल्यानंतर त्या कंपनीतील लोक ओप्राला सांगतात की तुझ्यामध्ये टॅलेंट नाही, तू आमच्या लायक नाहीस. त्यामुळे ते लोक ओप्राला काढून टाकतात आणि ओप्रा तिथून निघून जाते. त्यानंतर ओप्राकडे काम नसतं. परंतु ओप्रा ही अतिशय आत्मविश्वासू मुलगी होती. तिने अशा परिस्थितीतही हार मानली नाही. तिचा आत्मविश्वास आणि तिची स्वप्न बघण्याची जिद्द ही कायम होती. तिने त्या रिकाम्या वेळात द कलर पर्पल हे बुक वाचलं. त्या बुकचे ऑथर होते ॲलिस वॉकर आणि हे पुस्तक ती कायम वारंवार वाचत असायची. जेव्हा ती तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये बसायची तेव्हा ती त्यांना सांगायची की ज्या वेळेस हे पुस्तकावरती पिक्चर बनेल ना, त्यावेळेस मी या पुस्तकाच्या पिक्चरची मी हिरोईन बनेल. पण लोक तिच्यावरती हसायचे कारण की ती मधल्या काळात घरीच होती. तिच्याकडे कुठलंही काम नव्हतं आणि त्या कामाच्या स्ट्रेसमुळे तिची तब्येत अतिशय स्थूल झालेली होती. अशा अवस्थेमध्ये लोक तिला हसायचे की तू आधीच अशी जाड आणि तुला कोण पिक्चर मध्ये घेणार. पण तरीही ओप्राने स्वप्न बघणं थांबवलं नाही. आणि आश्चर्य असं की एका द मून नावाच्या सॉन्गसाठी ओप्राला कॉल येतो. तिथे ओप्रा जाते आणि ऑडिशन देते. तिथे ऑडिशन दिल्यानंतर तिला काही वर्षांनंतर कॉल येतो. ओप्रा बरेच दिवस त्यांच्या कॉलची वाट बघत असते, परंतु आधी काही वर्ष तिला तो कॉल येत नाही. पण तरीही ती निराश होत नाही आणि ती तिची तब्येत कमी करण्यासाठी जिम जॉईन करते. त्याच वेळेस तिला द मून सॉन्गचे डायरेक्टर स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा कॉल येतो आणि ते तिला म्हणतात की ओप्रा थांब, तू तुझी तब्येत कमी करू नकोस. आम्हाला आमच्या सॉन्गसाठी अशीच मुलगी हवी आहे. हे ऐकून ओप्राला खूप आनंद होतो. ओप्राची ही अचीवमेंट बघितल्यानंतर हे समजतं की माणसाने स्वप्न बघावी, कारण ती एक ना एक दिवस नक्की पूर्ण होतात.
याच प्रवासानंतर ओप्राने ते सॉन्ग ऐकलं, वाचलं, तेव्हा तिच्या लक्षात आलं की हे तेच सॉन्ग आहे जे द पर्पल बुक मध्ये आहे. त्यानंतर हे सॉन्ग ऐकून ओप्राला खूप आनंद होतो. ती त्या सॉन्ग मध्ये काम करते आणि ते सॉन्ग हिट सुद्धा होतं आणि त्यानंतर ओप्राची हॉलिवूड जर्नी सुरू होते. ओप्रा एक हिरोईन बनते, शो सुरू करते द ओप्रा शो म्हणून. हा शो सुरुवातीला एक कॉमेडी शो म्हणून चालू होतो, परंतु हळूहळू त्या शोचं रूपांतर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये व्हायला लागलं. तिथे मोठमोठे सेलिब्रिटीज यायला लागले, ते त्यांची मन मोकळं करायला लागले आणि ते त्यांचे असे सिक्रेट ओप्राला सांगू लागले की जे त्यांनी कधीही कोणासमोरही सांगितले नाही. अगदी टीव्ही रिपोर्टरही त्यांच्याकडून ते काढून घेऊ शकले नाही. असे सिक्रेट लोक ओप्राला येऊन सांगू लागले. हे एक आश्चर्यच होतं. ओप्राची बोलण्याची कला, होस्टिंग इतकी पॉवरफुल होती आणि आकर्षित होती की लोकांनाही ती आकर्षित करून घ्यायची. असेच ओप्राने तिचा हा शो अतिशय हिट केला. त्यानंतर ओप्राने स्वतःचा NGO चालू केला. तिने स्वतःचं यश, स्वतःचा पैसा हा स्वतःपुरता न ठेवता तिने लोकांमध्ये वाटायला सुरुवात केली. अशी ही ओप्रा एक दिवस अमेरिकेतील मिलियनेअर पैकी एक बनली. ओप्रा हिचा झोपडपट्टीतून सुरू झालेला प्रवास मिलियनेअर पर्यंत पोहोचला. मित्रांनो, ओप्राचे काही विचार खूप प्रसिद्ध आहेत. त्यातील पहिला म्हणजे ओप्रा ही कायम म्हणते की माणसाचं भूतकाळ माणसाचं भविष्य ठरवत नाही. तुम्ही आज जे कराल ते तुमचं भविष्य असेल. स्वप्न बघा, स्वप्नांना आकर्षित करा, ते नक्की पूर्ण होतात. तुमची स्वप्नांची जबाबदारी तुम्ही घ्या आणि ती स्वप्न जगा सुद्धा. अशी ही ओप्राचे काही विचार खूप प्रसिद्ध आहेत. ती असं म्हणते की तुमचे स्वप्न हे तुमच्या मनातून तयार होत असतात. तुम्ही ते बघा, त्याबद्दल विचार करा आणि त्याला कशा प्रकारे पूर्ण करता येईल त्यासाठी मेहनत करा. स्वप्न हे नक्की पूर्ण होतात. आजची ही छोटीशी ओप्राची प्रेरणादायी कहाणी कशी वाटली हे नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.